अमरावतीच्या दर्यापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्युत पुरवठा हा खंडित होत आहे। या संदर्भात महावितरणाच्या उपविभागीय अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा यात कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाहीये। त्यामुळे आज संतप्त झालेल्या दर्यापूर नगरपालिकेच्या सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी थेट महावितरण कार्यालय गाठले आणि उपविभागीय अधिकारी यांना चांगलंच धारेवर धरलं। यासह सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयाच्या गेटला बेशरमचं झाड लावून या नगरसेवकांनी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलंय। जनतेला वारंवार होत असलेल्या त्रासासंदर्भात नगरसेवक चांगलेच आक्रमक झालेले यावेळेस पाहायला मिळाले। यानंतर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी जर कुठलाही रिप्लाय दिला नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळेस नगरसेविकांनी दिलेला आहे। या दरम्यान काही वेळ महावितरण कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। महावितरणाच्या उपविभागीय अधिकारी हे कुचकामी असून राजकीय दबावापोटी त्यांच्याकडून जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे असं सुद्धा गंभीर आरोप यावेळेस नगरसेवकांनी केलाय। त्यामुळे अशा उपविभागीय अभियंत्यांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी सुद्धा यावेळेस नगरसेवकांनी केलेली आहे। आमची मागणी एकच आहे की बा तुम्ही आम्ही फोन लावतो, तुम्ही फोन उचलत जा। आमचा फोन नाही उचलत तुम्ही नंतर दिसल्यावर मिस कॉल दिसल्यावर तरी रिप्लाय करत जा। नाही करत त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला बेसरमचं झाड गिफ्ट म्हणून लावलं। म्हणजे लाईनची समस्या काय आहे? लाईनची समस्या हेच आहे, नेहमी लाईट जाते। काय बरं जाते तुम्ही सांगा आम्हाला का जाते लाईन? फोन करून तसं नेहमी सांगा की बा या कारणानं लाईट गेलेली आहे। मग त्या आम्ही बाकीच्या लोकांना सांगतो ना, आम्हाला लोकांचे फोन येतात ना, कारण त्यांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे। कशासाठी दिलं? त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिलं ना। मग त्यांच्या समस्या आम्ही सोडवू नाही शकत तर मग आम्ही काय कामाचे? एवढंच आमची मागणी आहे की बा तुम्ही लाईट गमावता तर नेहमी एक वेळ निश्चित करून द्या की या वेळेत लाईन जाणार आहे, म्हणजे आम्ही सांगणार आहे कधी येते कधी येत नाही म्हणून। बस एवढीच आमची मागणी आहे। ते लाईट जाते दर्यापूर बाबळी बनवसा इथे पूर्ण प्रभागात लाईट जाते। ते फोनचा प्रतिसाद देत नाहीत। दिल्यानंतरही त्यांनी म्हणजे फोन करायला पाहिजे रिटर्न किंवा आपल्याला कॉल आलेला आहे आणि कशासाठी आलेला आहे, कोणत्याही व्यक्तीचा असं नाही आहे की हा नगरसेवकाचाच असू शकते म्हणून। साधारण व्यक्तीसुद्धा फोन करू शकते, त्यांनी कॉल उचलायला पाहिजे। लहान मुलं असतात, लहान मुलं रडतात वगैरे सगळ्यांचे। आता काही घरांमध्ये इन्व्हर्टर AC वगैरे लागलेले आहेत, ते व्यक्ती फोन करत नाहीत कारण की त्यांच्या घरं थंड असतात। त्याच्यानंतर त्यांनी फोन उचलायला पाहिजे, माझं तरी असं मत आहे। आणि जी लाईन जाते त्यांनी ते ठराविक वेळ द्यायला पाहिजे किंवा आम्ही या वेळेत लाईन जाणार आहे तर त्यावेळेस ते लोक दक्षता घेतील तेवढी, किंवा आता ही लाईट गेलेली आहे ही त्यांची वेळच आहे। आम्ही याच्यासाठी बेशरमचं झाड लावलं की पक्के बेशरम आहे ते लोक, कॉल केल्यावर कॉल उचलत नाही। याच्यासाठी आम्ही त्यांना बेशरमचं झाड दिलं। या कारणानं बेशरमचं झाड दिलं की लहान लेकरं आहे, म्हातारे लेकरं आहे, म्हातारे लोक आहेत, बिमार लोक आहेत, येऊन बघा त्यांची परिस्थिती, येऊन बघा काय आहे, गरीब लोकांची बघा, म्हणून तुम्हाला बेशरमचं झाड आम्ही दिलं। साहेब खूप गंभीर मागणी म्हणजे विषय आहे हा। आम्ही खूप दिवसापासून फोन करत आहे। आमची मागणी आहे की आमच्या म्हणजे प्रश्नाची उत्तरं द्या, फोनला प्रतिसाद द्या। पण गजबीये साहेबांना 200 300 कॉल करून सुद्धा एक फोन नाही उचलत ते आमचा। म्हणजे मी एक म्हणजे नगरसेवक आहे, माझाच कॉल उचलला जात नाही तर सामान्य जनतेचा फोन काय उचलतील ते? आणि फोन दिसत आहे की आपल्या याच्यावर 200 कॉल आले, पण एक म्हणजे परत एक कॉल करायची हे नाही आहे त्यांची। आणि GR मध्ये असं नमूद आहे, शासकीय परिपत्रकात असं दिलेलं आहे की 24 घंटे कुठल्याही आलेल्या फोनला प्रतिसाद द्यायचा। म्हणजे यांना इलेक्ट्रिक विभागाला असा GR दिलेला आहे की त्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे 24 घंट्यात कधीही फोन येईल। पण ते 24 घंट्यात काय 2 तासात फोन उचलत नाही। गरीब जनता आहे, लहान मुलं आहे, म्हातारे व्यक्ती आहे, उन्हाळ्याचा खूप त्रास होतात, आजारी व्यक्तींना खूप त्रास होते। आणि रात्री 1-1 2-2 वाजेपर्यंत लाईट नसते। अतिशय दयनीय अवस्था आहे इथे इंदिरानगरमध्ये, खूप त्रास होत आहे। आणि गजबीये साहेब बिलकुल फोन उचलत नाही। आज सुद्धा गजबीये साहेब गैरहजर आहे तिथे, दिसत नाही। पूर्ण दर्यापूरचाच प्रश्न आहे हा, पूर्ण दर्यापूरमध्ये म्हणजे कमीत कमी एक हा प्रश्न आहे पूर्ण। आणि याच्यानंतर आम्ही इथे आलो, बेशरमचं झाड लावलं त्यांच्या ऑफिसला। आणि सोलंके साहेब आहे, मुख्य अभियंता सोलंके साहेब यांना आम्ही कॉल केला, त्यांनी योग्य तो प्रतिसाद आम्हाला दिला। आणि त्यांनी काटोले साहेबला सुद्धा आदेश दिले मुख्य नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आणि गजबीये साहेबांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले। आणि काटोले साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्याचे ठरवलेले आहे।
किंवा लाईन चालू पाहिजे. लाईन चालू पाहिजे. लहान बाळ पब्लिक आहे, असतात, लहान बाळ आहे तुम्ही जर आणि बिल जे घेताय लोक कामावून येतात त्याला जीव त्याचे त्याच्या घाबरते. सर्व्हिस द्या. हा? त्याला फोन उचला आणि जे त्याची समस्या ते सांगा. दुसरं काही नाही.